बाळू पाटलाची वाडी येथे श्री मारुती जैविक कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न। बाळू पाटलाची वाडी येथे 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता श्री मारुती जैविक कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन कृषी सहाय्यक अशोक कुमार आगाव यांच्या शुभ हस्ते जालिंदर सोळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या कार्यक्रमास गोपीचंद अंबिके, सतीश बरकडे, अशोक समकाळ, शंकरराव मर्दाने, विशाल अंबिके, विजयराव दायगुडे, संतोष माने, गजानन माने, रघुनाथ दायगुडे, भाऊसो दायगुडे, हरिचंद्र माने, धनंजय दायगुडे, मचिंद्र मर्दाने, रमेश दायगुडे, डॉक्टर गोपीचंद दायगुडे आदी मान्यवर शेतकरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे, लोणंद। असं शक्य होणार नाही, कारण की वाढती लोकसंख्या, वाढतं अन्नधान्य गरज ही आपण भागवली पाहिजे। त्यासाठी सुरुवातीला 100 जर तुम्ही रासायनिक खत 100% वापरत असाल तर 75, 25, 50, 50, 25, 75 आणि मग 100% सेंद्रिय असं वापरत जर गेला तर निश्चितपणे काय होईल की आपली जी रासायनिक शेती आहे ती सेंद्रिय मध्ये जाईल आणि सेंद्रिय मध्ये गेली तर आपला जो सुजलाम सुफलाम समृद्ध भारत जो आहे तो घडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। लक्षात ठेवा की आता साहेबांनी सांगितलं की 25, 30, 40च्या वयामध्ये जर तुम्हाला एखाद्या शारीरिक आघातानं एखाद्याचा जर मृत्यू होत असेल तर आपल्या देशामध्ये जी आपण सगळ्यात मोठी ताकद युथ एनर्जी, युवकाची शक्ती आहे ती आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसते। तर 40ला जर एखादा व्यक्ती जात असेल तर निश्चितपणे हा युवक आहे आणि हा युवक जातोय म्हणजे ती शक्ती काय होती, कमी होती। तर या निमित्तानं बघा आपल्याच गावामध्ये त्या गोष्टीला सुरुवात होती, चालना मिळते। महिन्यापूर्वी सोळसकर साहेबांची ओळख झाली आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला जाणवलं की मी ह्याच्यात करू शकेन आणि हे चांगलं आहे सगळ्यांसाठी। तर रसायन विरहित शेती हा तसा जुनाच विषय आहे पण लोक करत नाही, तर आपण करून बघूया असं माझ्या मनात आलं आणि मी ठरवलं की हे मी करीन आणि करू शकतो। त्यासाठी मी सोळसकर सरांच्या आणि आंबेडकर सरांच्या मार्गदर्शनात मी आधी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये ते प्रयोग करणार आहे आणि मग मी ते लोकांना दाखवू शकतो की हे शक्य आहे, हे करू शकतो आणि मग तुम्ही माझी खतं घ्या आणि वापरा। तर मी लगेच म्हणणार नाही की माझी खतं घेतलीच पाहिजे किंवा घ्या असं म्हणणार आहे, आधी माझ्या शेतामध्ये मी प्रयोग करणार आहे आणि नक्कीच त्याच्यात मी यशस्वी होईल, कारण सोळसकर साहेब आणि अंबिके साहेब माझ्या बरोबर आहे आणि साहेबांचं मार्गदर्शन पण मला मिळणार आहे, त्यामुळे मी नक्कीच यशस्वी होईन याच्यामध्ये। आपण सगळे जमलात माझ्यासाठी इथपर्यंत 1 तास 2 तास वेळ काढला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक अल्प उपहार म्हणून थोडंसं ऑटोमॅटिक मोठं होतं, मग त्याला कोट्या दिवशीची गरज नाही, वेगळ्या काहीची गरज नाही। आता जर तुम्हाला जर केलं ना तर शेती करत असताना बारकाईने जर तुम्हाला विचार केला तर प्रत्येकाच्यावर चर्चा करत राहतं। एखादा कंपनीचा माणूस आला तो काय म्हणणार आहे की तुम्ही मायक्रोटन घ्या, ही घ्या, ती घ्या। काय होतं की आपल्याला देण्याची काय गरज आहे पिकाला, NPK, बाकीची काहीची गरज नाही। काय होतं की जास्त मायक्रोटन बोललं का नाही की माणूस हुशार आहे आणि काय होतं की NPKचा रिझल्ट मिळतो आणि मायक्रोटन बिझनेस तयार होतो। बिझनेस तो मायक्रोटन तयार, मायक्रोटन तुम्ही एक काम करा ना, NPK तुम्ही नका मायक्रो रिझल्ट करा बरं, मग NPK मायक्रोटन काढून टाका आणि NPK रिझल्ट द्या। आज आपण एक जेवण करायला बसलो ना तर आपल्या प्रामुख्याने काय लागतं, भाजी आणि भाकरी। मग मिठाचा रोल किती, तुमच्या ह्याचा लोणच्याचा रोल किती, चटणीचा रोल किती। जर तुम्ही चटणी लोणच्याचा विषय नाही काढला तर आपण जेवण करू शकतो, पण जे भाकरी काढून बाजूला काढा, चटणी लोणचं हे अख्ख्या ताटीत द्या तर आपण जेवण अजिबात करणार नाही, मग त्याची गरज नसेल। तसंच आपल्या इथं पण असं की त्याची गरज किती असते, मामूली असते। डिफिशियन्सी म्हणजे एखादं तुम्ही न्यूट्रिशनचा ड्रिप मध्ये सोडलं ना तर ती कव्हर होऊ शकते, फवारणी पण कव्हर होऊ शकते, परंतु हे काम करत असताना आपल्याला वाजवी पैसे जाता कामाचं नाही। काम करत असताना प्रत्येक कामाचे रिझल्ट मिळाले पाहिजेत। बायपास केलं जैविक खत केलं, जमिनीचं पोट पण चांगलं राहील, आपल्या पुढील भावी पिढीचं आरोग्य चांगलं राहील। त्या जैविक खताला लोकांनी वळायला पाहिजे। पावसाला मी सांगू इच्छितो की बांधावर जाऊन शेतकरी असेल ते जैविक करायचं, शेतीच करायचं। तुम्हाला मार्केट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही रोज जाऊन शेतकरी संवाद साधून आपलं प्रोडक्ट कसं आहे, आपण काय करू शकतो। पण आज औषध दिले की महिन्याने पण जाते, तर परिणाम काय झालाय तुम्हाला हे फार चांगलं काम करावं लागणार आहे। आणि तसं पाहिलं तर रस्त्या नजीक तुमचं शॉप चालू आहे, मी तालुक्यात आपल्या तालुका असेल तुमचे आहेत
आपले बरकडे पाहुणे आहेत. खरं पाहिलं तर ह्याला प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्याचा संपर्क चांगला असावा, कारण कमिशन गॅप नाही पाहिजे. महत्वाची गोष्ट कमिशन पाहिजे शेतकऱ्यांशी. तर शेतकरी कुठलेही घेताना 10 विचार करतो आणि पहिली गोष्ट उधार मागतो. कुणी असो, मी असो कुणी असो, तरी पण ती स्वतः तयारी ठेवायची असते. आणि प्रत्येक आपला तालुका तुमचं म्हणजे फक्त खंडाळा पलटण आहे का, खंडाळा आहे तालुका तुम्हाला, खंडाळा तालुका. तर खंडाळा बऱ्यापैकी रमासाहेब काही दिला आहे. खरं पण तुम्ही पावसाळ्यात तुमच्या शिक्षणाचा जर तुम्ही कंपनीचा वापर केला, कंपनी चांगली एचओ डिपार्टमेंट सांभाळा, तुम्ही एचओ म्हणून काम केलंय, तुम्ही हे पण तुम्ही चांगले सांभाळा आम्हाला खात्री. आणि मला स्वभाव शांत आहे, त्यामुळे शांत स्वभावाच्या माणसाचं गिऱ्हाईक लवकर होत लक्षात ठेवायचं. कारण सांगताना समजून सांगणार, मध्ये 4,000 रुपये कमी करणार, पैसे थांबणार. खरं भाऊसाहेब दुकान हे शॉप चांगलं चालू. आणि त्यांना आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं, गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, शेतकऱ्या वतीनं त्यांना शिकायला येतो. तिथं आपलं जे एका नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असून रसायनमुक्त शेती ही जी शासनाची संकल्पना आहे त्याला अनुसरूनच जैविक खत विक्रीचा व्यवसाय आपल्या पाडेगावमध्ये चालू केलेला आहे. आज तसं पाहिलं तर काळाची गरज आहे की रसायनमुक्त शेती करणं ही आता एक गरज निर्माण झालेली आहे. कारण या रसायनाच्या मुळे आपण जे अन्नधान्य खातोय किंवा भाजीपाला खातोय त्याच्यामुळं असंख्य आजार लोकांना उद्भवू लागलेले आहेत. त्याचबरोबर जमिनीची ही कस संपूर्ण बिघडला चालू आहे. चांगल्या असणाऱ्या जमिनी आज नापीक पडत चाललेल्या आहेत. तर ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर जैविक खत किंवा जे पहिले आपण सेंद्रिय खत वापरायचो, शेणखत वापरायचो, लेंडी खत वापरायचो, आता ह्याचाच आपल्याला वापर करणं हे काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं कुठंतरी पहिलं पाऊल आपल्या भाऊसाहेबांनी आज टाकलेलं आहे. तर ह्या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनीही रसायनमुक्त शेती सोडून जैविक शेतीकडे वळावं आणि आपल्याही आरोग्याची काळजी आपणच घ्यावी. ह्या पद्धतीने जर आपण आतापासून आता आपल्याला आपल्याच भागात जैविक खतं निर्माण होत आहेत किंवा झालेले आहेत, तर थोडंफार आज आपल्या गावच्या भूमिपुत्र गोपीचंद नायगुडे प्रियगिरी झाले आहेत. तर त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. आणि जेणेकरून ते एक साधारण आपण पहिले घाबरतो कायसाठी, तर रासायनिक शेती सोडून जर जैविक किंवा अनुवंशिक शेतीकडे आपण वळालो तर उत्पन्नात घट येते. आणि ते उत्पन्नातली घट सोसणं हे आता ह्या काळामध्ये शक्य नसतं. त्यामुळे साधारणतः माणूस तिकडे जायला कटरतो. पण एका वेळेसच जैविक शेतीकडे वळायचा लाभ नाही. दरवर्षी अर्धा एकर असं करत गेलो 4-4 वर्षामध्ये. आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.